चल निघ आता इथून. आधीच एक पाय तुझा तुटलेला आहे आणि जास्त वेळ जर इथे थांबलास ना तर मी तुझा दुसरा पाय पण तोडून टाकेन. नालायक कुठला. मग तो दूधवाला तिथून निघून जातो आणि मग सिंधुरा आतमध्ये येते. अहो काकू, तुम्ही इथे? हो परागी. अगं पण काय झालं? सगळे ठीक तर आहे ना? आणि तू त्या बिचाऱ्या दूधवाल्याला अशी का ओरडत होतीस बरं? त्याला पायाला पण किती लागलं होतं. आणि तू तर गरिबांची किती मदत करतेस. मग आज त्याच्याबरोबर असं का वागलीस तू? अहो नाही काकू, तो काही गरीब माणूस नाहीये. एक नंबरचा आगाव आहे तो माणूस. काय? हो ना काकू. अहो पूर्ण गल्लीमध्ये भेसळयुक्त दूध विकतो तो. आणि त्याला जर कोणी काही बोलायला गेलं तर हा माणूस त्यांच्यावरतीच आवाज चढवतो. आणि त्याच्या पायाची ही अवस्था गल्लीतल्याच लोकांनी केलीये. कारण त्याच्याकडचं दूध पिऊन लोक आजारी पडायला लागलेत. आणि आज जेव्हा मी त्याच्याकडून दूध घ्यायला नाही बोलले तर तो उलट माझ्यावरतीच ओरडायला लागला. आणि म्हणूनच मी त्याला ऐकवलं. अरे देवा, असं आहे तर माफ कर ह परागी. मला थोडं वेगळंच वाटलं. त्यामुळेच बोलतात की जे जसं दिसतं तसं कधीच नसतं. अहो त्या दूधवाल्याचीच चुकी होती. आणि म्हणूनच मी पण त्याला खूप ऐकवलं. हे तू अगदी बरोबर केलंस परागी. हो काकू. हे बघ परागी, मी तुझ्यासाठी काही कपडे आणि दागिने आणलेत. अहो पण काकू, या सगळ्याची काय गरज होती? अगं होती गरज परागी, म्हणूनच आणले मी. आणि हे घे आता. याच्यासाठी नाही नको बोलूस तू. अहो पण काकू, मला फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद पाहिजे. या सगळ्याची काहीच गरज नाहीये. माहितीये मला परागी. पण तू आता हेच समज की ह्या कपडे आणि दागिन्यांमध्येच माझं प्रेम आणि आशीर्वाद लपलेला आहे. त्यामुळे यासाठी नाही नको बोलूस. ठीक आहे काकू. जे तुम्ही एवढं मला प्रेमाने देताय तर मी याचा स्वीकार नक्की करेल. आणि यासाठी खूप थँक्यू काकू. मग काही दिवसानंतर परागी आणि तुषारचे लग्न होतं. आणि सासरी गेल्यानंतर पहिल्याच दिवशी ती सर्वांसाठी खूप सारे जेवण बनवते. आणि ते पाहून सगळेच जण खूपच आश्चर्यचकित होतात. अरे वा परागी, एवढं मस्त मस्त टेस्टी जेवण. अगं वास घेऊनच तोंडाला पाणी सुटले. मग विचार कसला करताय? मनसोक्त खा. कारण हे सगळे जेवण मी माझ्या हाताने बनवले. काय बोलतेस परागी? मानलं बाबा तुला. प्रत्येक गोष्ट तू एकदम फर्स्ट क्लास करतेस. अगं पण एवढी हुशारी तुझ्यात कुठून येते बरं? हो ना परागी. अगं एकच तर मन आहे आमचं. किती वेळा जिंकणार आहेस आता ते? अहो काय आई तुम्ही पण. नाहीतर काय परागी. अगं तू फक्त हलवाच बनवली असतीस ना तरी चालण्यासारखं होतं. मग एवढं सगळं बनवायची काय गरज होती तुला? कशाला एवढे कष्ट घेतलेस तू? आपल्याकडे तर केवढा मोठा किचन स्टाफ आहे. मग त्या लोकांनी बनवलं असतं ना सगळे जेवण. उगच तू त्रास कशाला करून घेतलास बरं? अहो त्यात कसला त्रास आलाय आई? आणि मला माहितीये की आपल्याकडे स्वयंपाकासाठी स्टाफ आहे. पण यापुढे जरी स्टाफ असला ना तरी मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या वेळी मी आपल्यासाठी जेवण बनवत जाईल. बरं ते सगळं जाऊ दे आता. आणि आता वेळ न घालवता सगळेजण जेवायला बसा. हो परागी. अहो दादा, तुम्ही का बरं तिकडे उभे आहात? या ना तुम्ही पण. आणि बाकीच्या स्टाफ मेंबरला पण बोलवा. मग मी सगळ्यांना जेवायला वाढते. अहो पण मॅडम, आम्ही तर एक साधारण स्टाफ मेंबर आहे. मग आम्ही तुमच्याबरोबर कसं काय खाऊ शकतो बरं? विचारल्याबद्दल खरंच धन्यवाद. पण तुम्ही जेवून घ्या. हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय आमचे स्टाफ मेंबर नाही आहात. अहो तुम्ही तर माझ्या भावाप्रमाणे आहात. आणि आज माझा स्वयंपाकघरातला पहिला दिवस आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना खावंच लागेल. आता पटकन जा आणि सगळ्यांना बोलवून आणा. मोठे साहेब, एवढा विचार नको करूस. जा आणि सगळ्यांना बोलवून आण. आणि यापुढे घरामध्ये जे माझी सून बोलेल तेच होईल. खरेच परागी. अगं तू आल्यानंतर तर घरात एकदम आनंदी वातावरणच झालंय बघ. आणि मला तर अपेक्षा पण नव्हती की माझ्या घरी एवढी चांगली सून येईल. मग लग्नानंतर परागी त्या कंपनीची CEO बनून जाते. आणि तिच्या काम करण्यामुळे
कंपनीला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा फायदा होतो आणि त्या कारणाने घरामध्ये एक पार्टी ठेवण्यात येते आणि त्या पार्टीमध्ये परागी तिच्या माहेरच्या पण लोकांना बोलवते. किती टेस्टी बनवलेत हे. याला स्प्रिंग रोल म्हणतात ना परागी? हो वहिनी. अगं पण परागी बाळा, मला एक गोष्ट नाही समजली. तुझे सासरचे लोक तर किती श्रीमंत आहेत, मग एवढंच जेवण त्यांनी का दिलंय बरं? नाही म्हणजे मला हे म्हणायचे की हा रोल खाऊन माझं पोट नाही भरणार. अगं आई, हा स्प्रिंग रोल काही जेवण नाहीये, हे तर फक्त एक स्टार्टर आहे. म्हणजे म्हणजे याचा अर्थ हा आहे की हे फक्त सुरुवातीला खायला असतं, पण बाकीचं जेवण आहे सगळं बनवलेलं. आणि जेवणात खूप सारी व्हरायटी आहे आणि त्यात तुझ्या आवडीचा मूग डाळीचा हलवा पण आहे, जो खास मी तुझ्यासाठी बनवायला सांगितला होता. अगं काय सांगतेस काय तू? वा, ते खाऊन तर मला खूपच मजा येईल. हो ना परागी. अगं आज तुझ्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या घरात येऊन एवढं चांगल्या प्रकारचं जेवण करू शकतोय. खरंच परागी, आजपर्यंत तू आम्हाला खूप काही दिलेस आणि त्यासाठी खरंच खूप थँक्यू. अहो काय वहिनी तुम्ही पण, तुम्हा लोकांचं तर थँक्यू कधीच संपत नाही. पार्टीमध्ये आलेले श्रीमंत लोक परागीच्या माहेरच्या लोकांना पाहून आपापसात बोलायला लागतात. अगं ते बघ, कशी कशी लोक आली आहेत या पार्टीमध्ये. ना काही क्लास आहे ना कोणते मॅनर्स. खायला तर असे लागले जसे की जन्मांचे भुके आहेत. एक्झॅक्टली. कपडे तर बघ त्यांचे, किती चीप वाटतायत हे लोक. बहुतेक ही लोक परागीच्या घरचे आहेत. आफ्टर ऑल एक मिडल क्लास फॅमिलीची आहे तिची, आणि अशा लोकांकडून आपण कायच अपेक्षा ठेवू शकतो. पण मला तर कधी कधी हेच नाही समजत की तुषार आणि त्याच्या पॅरेंट्सने या परागीला का चॉईस केलं असेल बरं. उगच तिला घरची सून बनवून त्यांनी त्यांच्या इज्जतीचा पंचनामाच केलाय. आणि त्यांना हे पण नाही माहिती की बाकीची लोक त्यांच्यावर किती हसतायत. वेल, आपल्याला काय करायचंय त्याचं? आपण मस्त पार्टी एन्जॉय करू. हो, ते तर आहेच. त्या दोघांचं हे बोलणं परागी ऐकून घेते, पण पार्टी खराब नको व्हायला म्हणून ती तिथे काहीच नाही बोलत. पुढे एके दिवशी ती एका महागड्या आणि सुंदर अशा गाडीमध्ये माहेरी जाते आणि तिला असं गाडीमधून येताना पाहून तिच्या गल्लीतील लोक चाटच पडतात. अरे वा परागी, अगं तू तर एकदम शेठाणी बनलीयस. नाहीतर काय. अगं कुठं तू त्या कंपनीमध्ये काम करत होतीस आणि आज त्याच कंपनीची मालकीन बनलीयस. कमाल आहे बाई तुझी तर. पण मानलं पाहिजे तुला, काय भारी फसवलंयस त्या पोराला तू. आणि लग्न करून तू तर त्या कंपनीची डायरेक्ट मालकीनच झालीस. हे तुम्ही काय बोलताय काकू? मी काही फसवलेलं नाहीये त्याला. पहिली गोष्ट तर ही आहे की माझ्या सासू सासऱ्यांना माझ्यामध्ये त्या गोष्टी दिसल्या, ज्या गोष्टी त्यांना त्यांच्या सुनेत हव्या होत्या. आणि तेच दुसरीकडे माझ्या नवऱ्याला माझा स्वभाव खूपच आवडला आणि म्हणूनच त्यांनी माझ्याशी लग्न केले. आणि राहिली दुसरी गोष्ट, कंपनीची मालकीन मी कुणाला फसवून नाही बनलेली. उलट माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, म्हणूनच मला कंपनीचं सीईओ बनवले. आणि थोडक्यात जर सांगायचंच झालं तर हे मी माझ्या मेहनतीने कमवले. अगं तुला तर वाईट वाटलं परागी. आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं ग. बास करा काकू, मी तुमच्यासारख्या बायकांना चांगलीच ओळखते. पण माझंच चुकलं जे मी तुम्हा लोकांच्या तोंडी लागले. मला तर तुमच्यासारख्या लोकांशी बोलायची पण गरज नव्हती. पण जाऊ दे, आता व्हा बाजूला, मला माझ्या घरी जायचे. परागी त्या दोघींना उत्तर देऊन आपल्या घरी निघून जाते. पुढे एके दिवशी सिंधुरा परागीला तिची मैत्रीण मलिकाच्या घरी घेऊन जाते. तिथे मलिकाची सून नैना आणि परागीचं खूपच चांगलं जमतं. वाव नैना, अगं तुमचं घर तर खूपच सुंदर आहे. थँक्यू सो मच परागी. आणि हे घर इंडियाच्या टॉप इंटेरियर डिझायनरने बनवले. वाव यार, दॅट्स रिअली ग्रेट. पण परागी, तू या रविवारी काय करतीयस बरं? आय मीन कंपनीच्या कामात बिझी आहेस का तू? अगं नाही नैना, येत्या काही दिवसांमध्ये माझ्यावर कामाचं तेवढं प्रेशर नाहीये, त्यामुळे या रविवारी मी फक्त सकाळीच जाईल कंपनीला. पण तू का विचारतीयस बरं? काही आहे का रविवारी? हो परागी, अगं माझ्या घरी किटी पार्टी आहे
आणि त्यासाठी माझ्या सगळ्या मैत्रिणी पण येतील. आणि त्या पण आपल्यासारख्याच मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनच्या बायका आहेत. मग तेवढंच तू पण त्यांना भेटशील ना. जर फ्री असशील तर येऊन जा. ठीक आहे नैना, मी येऊन जाईल या रविवारी. मग रविवारी परागी नैनाच्या घरी जाते, जिथे ती नैनाच्या श्रीमंत मैत्रिणींना भेटते आणि त्यांच्याबरोबर ती काही क्षणातच मिसळून जाते. असंच पुढे एके दिवशी, ज्यावेळी त्या सगळ्या जणी मॉलला गेलेल्या असतात, त्यावेळी, अगं परागी, मला एक गोष्ट नाही समजली. अगं तू तर एका श्रीमंत घरची सून आहेस, मग एवढे साधे कपडे तू का घालतेस बरं? हो परागी, अगं मी पण आता तुला हेच विचारणार होते. आणि तुझ्या सासूने तुला असं घराबाहेर पाठवलं तरी कसं बरं? नाहीतर काय, अगं माझी सासू तर मला ब्रँडेड कपड्यांशिवाय घराबाहेर पाठवतच नाही. पण मला तर आईनी तसं काहीच नाही बोललं. आणि मी तर नेहमीच असे साधे कपडे घालते. आणि त्यात काय वाईट आहे बरं? हे बघ परागी, आता तू श्रीमंत झालीयस, मिडल क्लास नाही राहिलीस. त्यामुळे तुला तुझा फॅशन सेन्स सुधारायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न तुझ्या सासूचा, तर ती तुला आज नाही तर उद्या नक्कीच बोलेल तुझ्या कपड्यांवरून. कारण आपणच जर हे असे साधे कपडे घातले तर आपल्यामध्ये आणि मिडल क्लास लोकांमध्ये काय फरक राहणार आहे बरं? हो परागी, या दोघी अगदी बरोबर बोलतायत. आता आम्हालाच बघ ना, आम्ही डोक्यापासून पायांपर्यंत जे पण काही घातलेलं आहे ते सगळं ब्रँडेड आहे. आणि जर तुला एवढं श्रीमंत सासर भेटलेलं आहे आणि तू तर एका मोठ्या कंपनीची CEO पण बनलेली आहेस, मग तुला तुझा फॅशन सेन्स बदलायलाच पाहिजे. अगं जरा श्रीमंताप्रमाणे राहा ना. हो ना, हे तू अगदी बरोबर बोलतीयस. मॉलमध्ये परागीला पाहून अस्मिता आणि कुसुम तिच्याकडे येतात आणि त्या दोघींना पाहून तिच्या मैत्रिणींना खूपच खराब वाटतं. परागी, आई वहिनी, तुम्ही दोघी इथे कस काय बरं? अगं तूच तर आम्हाला पैसे दिले होतेस ना, मग त्याची शॉपिंग करायला आलोय आम्ही इथे. पण इथे तर सगळंच खूप महाग आहे. पण तरी पण आम्ही काही ना काहीतरी घरी नक्कीच घेऊन जाऊ. अगं पण तू या नवीन मैत्रिणी कधी बनवल्यास बरं? बनून गेली आई. पण तू जरा हळू बोल ना, सगळ्याजणी आपल्याकडेच बघतायत. अगं मग बघू दे ना त्यांना, त्यात काय झालं बरं? बै चल, आता आम्हा दोघींना तुझ्या मैत्रिणींची ओळख करून दे आणि मग आपण सगळ्याजणी मिळून मस्तपैकी चहा पिऊ. हो की नाही अस्मिता? हो आई, एकदम मस्त आयडिया आहे. अहो पण आई आणि वहिनी, तुम्हा दोघींना माहिती आहे का, वरच्या मजल्यावरती सेल चालू आहे आणि तिथे 2,000चे कपडे 500 रुपयात मिळत आहेत. त्यामुळे ते कपडे संपायच्या आधी तुम्ही पटकन घेऊन या. मग या मला इथे भेटायला. काय, 2,000चे कपडे 500 रुपयात? ठीक आहे परागी, आम्ही आता लगेच जातो वरती. चल अस्मिता. मग त्या दोघी जणी तिथून निघून जातात. आणि त्यानंतर, ओ गॉड परागी, आय एम सॉरी टू से यार, पण तुझी आई आणि बहिणी तर फक्त म्हणायलाच मिडल क्लास आहेत, पण प्रत्यक्षात त्यांचा क्लास तर त्याच्यापेक्षा पण खाली आहे. आणि तू त्यांचे कपडे बघितले होतीस का? परागीने तर ठीकठाकच कपडे घातलेत, पण त्या दोघींनी ते काय घातलं होतं? शी, मी तर अशा चीप लोकांकडे बघत पण नाही. पण त्या दोघी अशा पटकन डोळ्यासमोर आल्या की मला बघावंच लागलं. मग घरी गेल्यानंतर परागी याबद्दल खूप विचार करते. त्या तिघी अगदी बरोबर बोलत होत्या. आता बरोबरीच्या लोकांबरोबर राहायचं म्हटलं तर त्यांच्यासारखे चांगले कपडे घालायला पाहिजेत ना. आणि हे आई आणि वहिनीला पण काहीच मॅनर्स नाहीयेत की कुठे कसं काय बोललं पाहिजे. पण जाऊ दे, मीच आता माझ्या माहेरच्या लोकांना सुधरवेल आणि त्यांच्यासाठी चांगले चांगले कपडे घेऊन जाईल. आणि मग ते घालून ती लोक पण एकदम हाय क्लास वाटतील. आणि मग माझ्या मैत्रिणी त्यांच्याबद्दल असं कधीच नाही बोलणार. मग परागी आता महागडे कपडे घेऊन तिच्या माहेरी जाते. अगं पण परागी, तू एवढे नवीन आणि महागडे कपडे का आणली आहेस बरं? हो परागी, आणि ही साडी तर किती महाग आहे. काय गरज होती या सगळ्याची? कारण त्या दिवशी जेव्हा तुम्ही दोघी जणी मॉलमध्ये आल्या होत्या, त्या दिवशी माझ्या मैत्रिणी मला खूपच बोलल्या. अगं तुम्ही दोघी तिथे मॉलमध्ये आला होता, थोडी ना कोणत्या भाजी मार्केटमध्ये गेला होता. जरा तरी ठीकठाक कपडे घालायचे होते ना. आणि त्या तिघी तुम्हा दोघींना बघूनच तशा बोलत होत्या.
की तुझी माहेरची लोक कशी आहेत. अगं पण परागी, तू असा कधीपासून विचार करायला लागलीस बरं? याआधी तर तू असा कधीच विचार नाही केलास. अहो वहिनी, यामध्ये विचार करण्याची अशी काय गोष्ट आहे? आपलं राहण सहानच सगळं असतं ना. आणि मी आता श्रीमंत झालीये आणि मी तेवढं करू शकते. आणि त्यामुळेच मला असं वाटते की तुम्हा लोकांना पण चांगलेच कपडे घालायला पाहिजेत. बरं, ते सगळं आता जाऊ द्या. पण यापुढे तुम्ही जेव्हा मला भेटायला याल ना, किंवा माझ्याकडे कोणत्या फंक्शनला याल, त्यावेळी हे कपडे घालून या. अगं पण परागी, आम्ही तुझ्या सासरी किती वेळा ये जा करणार आहे? मग प्रत्येक वेळी तू का आम्हाला कपडेच देत बसणार आहेस का? अगं ही तू काय बोलतीयेस? मी अगदी बरोबर बोलतीये आई. देईल मी तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन कपडे. कारण मी आता तेवढं कमवते. त्यामुळे तुम्हा लोकांसाठी मी एवढं तर नक्कीच करू शकते ना. आणि आधीची गोष्ट वेगळी होती. पण आता माझे एक स्टेटस आहे. त्यामुळे प्लीज पुढच्या वेळीपासून लक्ष द्या जरा. काही पण गोष्ट लागली तर मला विचारा. पण प्लीज हे असे जुन्या जमान्यातले कपडे घालून मला भेटायला बिलकुल पण नका येऊ. ठीक आहे परागी, वाईट नका वाटून घेऊ. पण या सगळ्या गोष्टी आता लक्ष देण्यासारख्या आहेत ना. म्हणूनच सांगतेय मी तुम्हाला. मी आता एका श्रीमंत घरची सून बनलीये. त्यात एका कंपनीची CEO पण झालीये. त्यामुळे सगळ्या लोकांचं माझ्या आणि माझ्या कुटुंबावरती पूर्णपणे लक्ष असतं. त्यामुळे तुम्हा लोकांना पण चांगलं दिसणं खूप गरजेचं आहे. मग अस्मिता आणि कुसुम तिच्या कपड्यांचा स्वीकार करतात. पुढे एके दिवशी ज्यावेळी त्या दोघी परागीला भेटायला तिच्या सासरी जातात, त्यावेळी त्या दोघींनी जुनेच कपडे घातलेले असतात. आणि त्यावेळी तिच्या घरी नैना पण असते. अरे बापरे, या दोघींना पण आत्ताच यायचं होतं का? आणि यांनी मी दिलेले नवीन कपडे का नाही घातले बरं? यांचा तर काहीच उपयोग नाहीये. आज तर माझ्या इज्जतीचा फालुदाच करणार आहेत या. परागी आता खूपच वैतागून जाते. यापुढे आता काय होईल जाणून घेण्यासाठी याचा पुढचा भाग बघायला विसरू नका. आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.